बाहेर पडणारा पाऊस आणि त्याच्यासोबत सगळ्यांची आवडती अशी गरमागरम आणि कुरकुरीत मूगडाळीची भजी, ह्यापेक्षा दुसरं चांगलं कॉम्बिनेशन नाही. हाय हॅलो नमस्कार, मी रश्मी. वेलकम बॅक टू इट्सर किचन. इथे आज मी बनवते खमंग अशी मूगडाळीची भजी. आपण वेळ न घालवता सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे अर्धा किलो मूग डाळ घेतलेली आहे. ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि 3 ते 4 तास आपण ती पाण्यामध्ये भिजत घालायचे. व्यवस्थित डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं आहे. तर इथे मी 3 ते 4 तासानंतर ही डाळ मिक्सरमधून जाडसर आणि भरड अशी वाटून घेतलेली आहे. भरड ह्याच्यासाठी वाटायची की त्यामुळे भजी छान कुरकुरीत होते. आणि त्याच्यानंतर यात मी आलं, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून वाटून घेतली आहे आणि याच्यात मिक्स केले. कोथिंबीर बारीक करून घातल्यामुळे ह्याला छान स्वाद येतो आणि शिवाय वरतून पण मी कोथिंबीर घातले. आणि नंतर मीठ घालून हे मिश्रण ह्या पद्धतीने छान फेटून घ्यायचं आहे. जवळजवळ 5 ते 10 मिनटं हे मिश्रण स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे फेटून घ्यायचं आहे. ही सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे. ह्याच्यामुळे काय होईल की भजी आपली हलकी होईल आणि फुलायला मदत होईल. आणि हे मिश्रण फेटताना चमच्याने एकाच दिशेने आपण फेटत राहायचं आहे. आणि एकीकडे मी तेल गरम करत ठेवलेलं होतं. तेल गरम झालं की त्यातले 2 चमचे तेल मी या मिश्रणात घातलं आहे आणि त्याच्यानंतरसुद्धा 2 ते 3 मिनटं ही डाळ मी छान अशी मिक्स करून घेतली. तेल व्यवस्थित तापलं की मी त्यात चमच्याने अशा पद्धतीने छोट्या छोट्या भजी सोडणार आहे. आणि दोन्ही बाजूनी सोनेरी रंगावर तळून घ्यायचे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपींसाठी. तोपर्यंत बाय.